नमस्कार. क्रिएटिव्ह यूट्यूबर्सवर तुमचं स्वागत आहे. आजचा माझा टॉपिक आहे की तुम्ही तुमचं चॅनल बघू शकता. तुमचे व्हिडिओज किंवा शॉर्ट्स तुम्ही किती वेळा बघू शकता की नाही बघू शकता याच्यावर. कारण हे खूप लोकांचा प्रश्न होता. जेव्हा मी माझं चॅनल सुरू केलं, माझं जे ओरिजिनल चॅनल आहे रिद्धिमाज युनिक स्टाईल ऑफ फॅशन, तेव्हा हा प्रश्न मला पण खूप होता. कारण कुठल्या पण यूट्यूबरला ही खूप उत्सुकता असते की त्यांनी जेव्हा तो एखादा व्हिडिओ बनवतो किंवा एखादा शॉर्ट बनवतो तेव्हा तो कसा दिसतोय त्याच्यात किंवा त्याच्यावर त्याला किती कमेंट्स येतात आहे किंवा लोकांना ते आवडतंय की नाही आवडत आहे, लाईक्स येतात आहे का त्याला, तो व्हायरल होतोय नाही होत आहे, या गोष्टींची इतकी प्रचंड उत्सुकता असते आणि दॅट इज सो व्हेरी नॅचरल. अगदी नॅचरल आहे ते. तर आज मी याच प्रश्नाचं इथे उत्तर देणार आहे तुम्हाला. मी थोडंसं सविस्तर समजवते, थोडंसं लॉंग होऊ शकतं, पण हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ बनवता तेव्हा तुम्ही तो व्हिडिओ तुमचा बघू शकता की नाही शकत. खरं तर याचं उत्तर आहे नका बघू. मला माहिती आहे की खूप लोकांना हे उत्तर ऐकून असं वाटलं असेल, अरे बापरे, खरंच असं करायचं का? कारण मी जेव्हा माझं चॅनल सुरू केलं, मला पण खूप भयंकर सवय होती की यार कोणी बघत नाही आहे, आपण तरी आपला बघावा, आपलं वॉच टाईम आपण तरी आपल्याला वाढवावं. इनिशियली ते सगळं चालतं. जोपर्यंत तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं नसतं तोपर्यंत या सगळ्या गोष्टी चालतात. मी माझ्या आधीच्याही व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुमचं चॅनल मॉनिटाईज होत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला यूट्यूब सगळं करू देतो. करा, तुम्हाला जे हवं आहे ते करा, मी तुम्हाला पूर्ण मोकळीक देतो. पण जेव्हा तुमचं चॅनल मॉनिटायझेशनच्या टप्प्यावर येऊन पोहोचतं त्याच्यानंतर मग यूट्यूब पार बदलून जातं. सो एवढं लक्षात ठेवा, जर तुम्ही आधीपासूनच हे जर पाळलं की नाही, मी माझं जे काही व्हिडिओज टाकतोय किंवा शॉर्ट टाकतोय मी ते सतत सतत तरी बिलकुलच पाळणार नाही. लूप ऑन करून तर प्लीज बघू नका. कारण काय होतं माहिती आहे का, तुम्ही जितक्यांदा तुमचा व्हिडिओ रिपिटेटिव्हली पाहाल तेवढाच तुमचा वॉच टाईम तो कमी होत जातो, वाढत नाही, तो कमी होतो. कारण यूट्यूबकडे सगळ्या गोष्टींचं काय म्हणतो आपण, त्यांच्याकडे एक पूर्ण ते बघतात की कुठल्या नंबरवरनं ते बघितल्या जात आहे, कुठल्या एरियातून, सगळं म्हणजे सगळी नोंद त्यांच्याकडे असते, अगदी डिटेलमध्ये नोंद असते. त्यामुळे जेव्हा त्यांना कळतं की ज्या व्यक्तीने हे बनवलेलं आहे तोच व्यक्ती सतत सतत ते बघून त्यांचा वॉच टाईम वाढवतो आहे, तेव्हा यूट्यूब त्याच्यावर डेफिनेटली ॲक्शन घेतं. मी थोडं फ्युचरचा विचार करूनच तुम्हाला हे सांगते आहे. कारण इनिशियली काहीच प्रॉब्लेम येत नाही, खरंच नाही येत. कारण कितीतरी लोकं असे आहेत की जे सतत बघत राहतात. की मी माझंच सांगते, कारण माझं जे चॅनल आहे, माझं ओरिजिनल चॅनल, ते आहे माझं बुटीक आहे, मी कपडे विकते. त्यामुळे बरेच वेळा असं होतं की कस्टमरचं मला हे येतो, मेसेज येतो की मॅडम हे कितीला होतं, म्हणजे व्हिडिओ बघतच नाहीत ते पूर्ण व्यवस्थित आणि मग मला प्रश्न विचारतात आणि मग पुन्हा आपणच आपले व्हिडिओ पहा. मग माझं तर हे खूपच वेळा व्हायचं की बाई मला खूप वेळा बघावं लागायचं की बाई मी याच्यात किंमत किती सांगितली आहे, किंवा मी एखाद्या सेलमध्ये प्रॉडक्ट काढते तर मी त्याची किंमत काय सांगितलेली आहे. कारण एवढं सगळं मला पण लक्षात नाही राहत, कारण मी रोजचे माझे एवढे व्हिडिओज असतात, ते रोज मी इतक्या वस्तू सेल करते. सो मला हा प्रश्न इनिशियली खरंच खूप पडायचा की भाई मी इतक्यांदा माझंच चॅनल पाहते की प्रॉब्लेम तर नाही येणार. मग मला याचं नंतर उत्तर मिळालं जेव्हा माझं चॅनल मॉनिटायझेशनकडे जायला लागलं, तेव्हा मला हा प्रॉब्लेम आला लक्षात. कारण जसं जसं मी पुढे जात गेली माझं वॉच अवर्स कमी होत गेले, भलेही माझे व्हिडिओज लोक बघत होते तरी पण. तर मग तेव्हा मला हे लक्षात आलं की नाही, हे गडबड आहे, आपण आपलं इतकं बघायचं नाही. तेव्हापासून मी पण काही बाबतीत स्ट्रिक्ट झालेली आहे. त्याच्यासाठी तुम्ही दुसरी गोष्ट अशी करू शकता की जर तुम्हाला तुमच्या नंबरवरनं किंवा तुम्हाला तुमच्या चॅनलवरनं पाहायचं नसेल, तुम्ही दुसऱ्यांच्या याच्यावरनं पहा. तुमच्या घरात तुमचे पेरेंट्स असतील किंवा तुमची मुलं असतील, हजबंड असेल, तुमचं स्पाऊस जो कोणी असेल, तुम्ही त्यांच्या याच्यावरनं पहा. मी तरी असंच करायची, कारण मला त्यांना कस्टमरला माझे उत्तरं द्यावी लागायची, तर मी तर असंच करायची. तुम्हाला तुमचा वॉच टाईम वाढवायचा असेल तर तुम्ही प्लीज त्यांच्या याच्यावरनं पहा, पण स्वतःच्या याच्यावरनं प्लीज बघू नका. किंवा तुमचं दुसरं चॅनल असेल जे की कम्प्लिटली डिफरंट असेल, यू आर नॉट युझिंग द सेम नंबर, यू आर नॉट युझिंग द सेम ईमेल ॲड्रेस, यू आर नॉट युझिंग द सेम, पण तुमचा सेम नसेल तर तो दुसरा चॅनल असेल तर तुम्ही त्याच्यावरनं पहा. तुम्ही त्या चॅनलवरनं या चॅनलवरचं आणि या चॅनलवरनं त्या चॅनलवरचं तुम्ही बघू शकता, पण प्लीज तुम्ही स्वतःचं जे ओरिजिनल चॅनलवरनं तुमचं व्हिडिओज बघू नका. त्यांनी तुम्हीच पुढे जाऊन गोत्यात याल. सध्या तुम्हाला वाटेल की अरे वॉच टाईम वाढतोय, पण तसं नाही आहे. ते पुढे जाऊन यूट्यूब बरोबर स्ट्रिक्ट होऊनच जातं. सो माझं तुम्हा सगळ्यांना खूप स्पष्ट मत आहे की
बघू नका स्वतःच्या याच्यावरनं. दुसऱ्यांच्या याच्यावरनं बघायचं असेल तर बघा, तुमचा वॉच टाईम वाढवा. आणि तुम्हाला त्याच्यासाठी स्पेशली YT स्टुडिओ दिल्या गेलेला आहे. तुम्हाला YT स्टुडिओमधनं जर बघायचं असेल की तुमच्या याच्यावर किती कमेंट्स येतात आहे किंवा तुम्हाला किती लाईक्स मिळतात आहे, तुमचं सबस्क्रायबर्स वाढतात आहे की नाही, त्याच्यासाठी तुम्ही YT व्हिडिओ यूज करा. यूट्यूब चॅनल डायरेक्ट उघडून बघू नका. आणि हा आय थिंक सगळ्यांना या प्रश्नाचं खूप स्पष्टपणे उत्तर मिळालं असेल की नका बघू. आणि अगदीच बघायची इच्छा झाली तर दुसऱ्यांच्या मोबाईलवरनं पहा, किंवा तुम्हाला अगदीच असं वाटलं तर दुसरा मोबाईल घ्या आणि त्याच्यावरनं पहा, पण याच्यावर बघू नका. कारण कसं आहे माहिती का, मॉनिटायझेशनला जर प्रॉब्लेम आला ना तर आपली इतक्या दिवसांची मेहनत वाया जाते आणि मग त्याचं जे वाईट वाटतं ना, कारण मी स्वतः ह्याच्यातनं गेलेली आहे. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करीन की दुसरा सरळ मोबाईल घ्या छोटासा आणि त्याच्यातनं बघा. आणि तुमचं वॉच टाईम तुम्हाला तुमच्या इकडनं पूर्ण करायचं असेल तर पहा, त्याच्यात तुम्हाला थोडं मदत होईल. आणि जेन्युनली ॲक्च्युली खूप असे प्रकार करण्यापेक्षा ते ना एक चांगल्या वेनी तो वॉच टाईम कंप्लीट होऊ द्या. माझं असं म्हणणं आहे की कारण तुम्हाला फक्त वॉच टाईम कंप्लीट करणं हा नुसता क्रायटेरिया असू नये. तुम्ही तुमचं चॅनल ग्रो करण्याच्या दृष्टीने सुद्धा थोडा विचार करा. कारण वॉच टाईम तुम्ही तर तुमचं लूपवर ठेवून दिलं आणि तुम्ही तसाही वॉच टाईम कंप्लीट कराल, पण त्याच्यामुळे तुमची ग्रोथ नाही होणार, तुमचे सबस्क्रायबर्स नाही वाढणार, तुमचं फक्त वॉच टाईम वाढेल. तर ते एका बरोबर सरळ मार्गाने जर तुम्ही ते केलं ना तर जास्ती योग्य पडेल असं मला वाटतं. पर्याय आहे की मॉनिटायझेशनच्या आधी आणि मॉनिटायझेशनच्या नंतर तर बिलकुलच स्वतःचे व्हिडिओज बघायचे नाहीत. आय होप तुम्हाला माझ्या या व्हिडिओमधनं तुमच्या प्रश्नाचं उत्तर अगदी खूप व्यवस्थित मिळालं असेल आणि तुम्हाला त्याची नक्कीच मदत होईल आणि तुम्ही ते सगळे अंमलात आणाल अशी मी इच्छा ठेवते. आणि तुमचं चॅनल खूप छान ग्रो व्हावं अशी पण मी तुम्हाला बेस्ट विशेष देते. असेच माझे व्हिडिओ बघा, चॅनल सबस्क्राईब करा. माझे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला बरीच हेल्पफुल माहिती मिळेल याची मी फुल गॅरंटी देते. कारण मी जे अनुभवलेलं आहे किंवा मी ज्या प्रॉब्लेम्समधनं गेलेली आहे ते तुम्ही फेस करू नये असं मला जेन्युअनली वाटतं. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड कीप वॉचिंग. बाय बाय.